हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आमी द्रौपदीन युधिष्ठिराक कोप निजावनो क्षत्रियांक आसूं का म्हणून कोपा विशयी तिणें एक व्याख्यान करता आनी क्षमार्ह कोण शिक्षार्ह कोण म्हणलेल्या विशयी ती सांगता. त्या वेळाक युधिष्ठिरू तिका जवाब दिता. कसलें म्हळ्यार पळय ती सांगता न्हय आडळीत करूंक एक रायो आसा म्हूण जाल्यार ताका क्रोध ही एक मुख्य जावन आशिल्लो गूण तें ताका वायट न्हय तें म्हणून बारीक रितीर व्याख्यान करता ती. जाल्यार युधिष्ठीर म्हळ्यार धर्मावतारी नव्हतो, धर्मिष्ठ न्हय. खंयचे संदर्भांत क्रोध जेवो कोप ते चांग म्हणा वपून घेना म्हणटा. ते कोपा निमते कितले अनर्थ जाता गोतसो तुका म्हणून द्रौपदीक सांगता. क्रोधो हंता मनुष्याणां क्रोधमूलो भवा भवौ क्रोधमूलो विनाशो हि प्रजानां इह दृश्यते म्हळ्यार कोण कोप मस्त करता पळय त्या कोपा निमती तो मनुष्य नाश जाता. जिवनांत एक औन्नत्य पावका जाल्यार जेवो अवनती वचूंक जाल्यार कोपूचें मूल कारण जाता. तशें जावन कोणाक औन्नत्य जावका पळय जिवन अभिवृद्धी जावका पळय तांणी कोप सोडल्यार चांग म्हूण म्हणटा असं कळ्ळें. जाल्यार म्हळ्यार तागे ताणें कशें सांगचें म्हळ्यार दुर्योधनाल वयर कोप आयलो म्हाका, कोप येवन ताका दंडन केल्लें, युद्ध कोरया तागे लागीं म्हणून सैन्य वटकून चमकलो म्हूण जाल्यार युद्ध देशांत जाल्यार कोणा चड बाद दिवचे प्रजा वर्गांक न्हय. तशें जावन क्षम दिवचे लायकांचे विशयांत कित्याक म्हळ्यार एक मनुष्य राजकीय आशिल्लो मनुष्य वायट म्हूण जाल्यार तागेले निमती प्रजा वर्गांक मस्त तोंदरे आसता म्हूण सांगता. आनी सांगता तो क्रुद्धः पापं नरः कुर्यात् क्रोधो हन्यात् गुरूनपि क्रुद्धः परुषया वाचा श्रेयसोपी अवमन्यते. म्हळ्यार जोर कोपयल म्हणलें की एक मनशाक तो मस्त पाप काम करता. कोपिश्ट आशिल्लो तो येद्रार राबिल्लो मलगडकी गुरुकी खंयच्या स्थानार आशिल्लो तें पळयना नाशी तो ताकाय मारूं तयार आसा. आनी पळय कठीण उतर वाच्य उतर सकडी उलयताची कसलो उरलो का कसलो उरलोचो न्हय तें गोतू ना. कोपयल तें नक्क जालेलें काम करताची. कृष्णान गीतेंत सांगल्या बरी क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः म्हणून स्मृतिभ्रंश जाल्यार बुद्धिनाशात प्रणश्यते. नाका जालेलें काम करता तो बुद्धी तागेलो नाश जाता न्हय कोप येयल्यार. आनी ताणें कोप येयला तेन्ना कितलें वायट काम करूंकय पुरो वायट उरलो चाकय पुरो तशी. आनी एक पंत कोप येयलो म्हणलें की ताका कोणें दर रब्बा नी म्हूण खंयचे पिशी चड कोप येयला म्हूण जाल्यार कोणाकी मारका आशिल्लो कोणाकी मारूं पुरो. म्हळ्यार कोण वदारह कोणाल वयर कोप येवका तांगेले वयर नाशी कोणालके वयर कोप येवन ताका मारूं पुरो नाश करूं पुरो. तेची कोण निचावन कोण तप्पीत आसतू तें कळना नाशी ताका सोडूं पुरो. तशें जावन कोप येवच्याक न्हय. कोप कोण जितक क्रोध आसा पळय तोच भारी धैर्यवंत म्हूण येता. तो दुर्बल म्हणून जायना कळ्ळें. हांव दुर्बल जायना कोपा आशिल्ल्यान दुर्बल कळ्ळें. हांव दुर्बल जायना. कोप सोडून दुर्योधनाक हांव दंडन करता. कोप सोडला म्हणले कुडल्या हांव
दुर्योधना दंडन कर ना म्हणल्याक नाकतो दुर्योधना खंयची वेळा कसा कोरका तेची कर थांब म्हणून युधिष्ठीर द्रौपदीक सांगता. मागीर सांगता परस्पर एकल्या येद्रा बदराबल्यांच म्हणलें की एकल्या कोपयलो तेन्ना येद्राच्यान कोप्पना नतल्यारी सांग दोग जनांकी कोपयल्या म्हण जाल्यार कसकसल वायट अपाय जाता अनर्थ जाता तेच्यावनो एकल्याक कोपयतना एकल्यान क्षम दिवका हांगा तागेले अर्थार कसं म्हणा हांगा तांणी कोपिश्ट जावन नाका जाल्लेले केल्ले आम्ही कोप करून युद्ध करूचें मुखार म्हणजे जाल्यार पुराय जना वायट ताजे पक्षी आम्ही क्षम करचे लायक नवे म्हूण कळ्ळें अशी सांगता पळय तो कळ्ळें जाल्यार त्यांनी जावन क्षमी श्रेष्ठ म्हूण जाल्यार कळ्ळें अधर्मी जन नाका जाल्लेले करतना धर्मिश्ठ जनान जेव्हा सज्जनान कोप नाका म्हणून तर बसली म्हूण जाल्यार ते कसं जाल्लें अधर्माक जय जावची न्हय आं आणि धर्म म्हणून कोर वचून कसं करता तेन्ना अधर्म करता तशें युधिष्ठिराल तसल धर्मरक्षकाने क्षमेचे आश्रय करूनच त्या वेळार युधिष्ठिराल तसल धर्मरक्षकान क्षमेचे आश्रय केल्ले म्हूण जाल्यार तीण सांगचे आतां आडळीत कोणाला हातां मेळ्ळे मूर्ख जावन आशिल्ले कौरवांक गेले हातां मेळवे त्या वेळार आतां तूं प्रजा हिता खातीर कोप येवच्यानच युद्ध करूनच म्हणना तांणी प्रजा कोण पळयताचे म्हणलेले द्रौपदील मनान तूं कळ्ळें तशी ती सांगची कसं म्हण म्हळ्यार दुर्बल जावन आशिल्लो कळ्ळें एक बलिश्ट जावन आशिल्ल्यान कोपाक बली जाल्यार त्या वेळाक दुर्बलाक कोपयल म्हणलें क्या एका बलिश्ट जावन आशिल्ल्याकडो कोपलो दुर्बलांनी कोप येवन युद्ध केल्लें तागे जगडू चमकल म्हण जाल्यार प्रबल आशिल्ली कशी गेलवताची दुर्बल आशिल्लो न्हय वायट जेवचें दुख्ख जेवचें त्या विशयांत धर्मरायान सांगचे सम जाल्यार तीन म्हणचे पांडव दुर्बल वे न्हय न्हय म्हणटा दुर्योधनाल वयर तांणी युद्ध कोर येत आशिल्लें न्हय अन्याय प्रतिभटन कोर येत आशिल्लें न्हय म्हणून तीन त्या अर्थार सांगतना युधिष्ठीर सांगता कसो गो तसो विद्वांसस्तथैव यः शक्तः क्लिश्यमानो न कुप्यति अनाशयित्वा क्लिष्टारं परलोके च नंदति बुदोंत जावनच म्हणलें क्या भारी शक्तिशाली जावनच म्हणलें क्या विवेकी तो ताका कोपिश्ट कोण आसा तागेले निमती ह्यो तोंदरे पडलो म्हण जाल्यार क्षमेक ताण आश्रय केल्ले म्हण जाल्यार मेल्ले नंतर कसो जाता ताका परलोकांत आनंद जाता कित्याक तो क्षमा गुणात न्हय तशें जावन दुर्योधन मदार्ह जावन आसच्या पुरो हांव तागेले बैरी कोपना म्हूण सांगून कोण धर्मरायो द्रौपदीला सांगता म्हाका कोप येना म्हाका कोपका म्हणून दिसना कोणाले बैरी म्हणून धर्मराय सांगता रस द्रौपदीला तशी आतां धर्मरक्षणे खातीर वो भाय सरला वय बॅ युधिष्ठिरान धर्मिष्ठ उतर सांगला तागेले वैयक्तीक जीवन पर्सनल लायफ म्हणटा पळय ताका हें सम जाल्यार राय जावन आसतना ह्या पळय सम न्हय म्हूण सांगता कळ्ळें आतां तूं दुर्योधन तुगेलो भाव जेव्हा म्हगेलो कुटुंब चेकलो म्हूण लेखलो म्हण जाल्यार तूं मोहा पडलो म्हण जाल्यार ताजी वयर ताजी पिशी देशाक रक्षण करच्याक देशा हित करच्याक ताका दंडन कोरका जाल्यार तुका कोप येवका तशें दंडन केल्लें म्हूण जाल्यार लोकांक चांग जाता म्हूण द्रौपदी सांगता युधिष्ठीर धर्मावतारी जावन आसच्या पुरो जाल्यार हे गूण तुगेले संकुचित गूण म्हणटा मनशाक समसूच जावन सुच गूण संकुचित गूण म्हळ्यार न्ही हेवय तुगेले एक नमने मोहची म्हूण सांगून ती सांगता तशें जावन तूं हे पुरे क्षमा 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 म्हणलेले गूण सोडी म्हूण म्हणटा कृष्ण धर्मरक्षणे खातीरची बाय सरतना मुखारसून तशी त्या वेळाक कृष्णानी मुखार ये युद्धाक ओपना न्हू धर्मराय तेन्ना तुगेली हें चांग बुद्धी न्ही तूं म्हगेल भावंड म्हगेल ते तुगेले गांवांक देशांक चांग जावन तूं क्षमा बुद्धी न्ही तुगेल संकुचित बुद्धी तुगेल मोहा बुद्धी म्हूण सांगून आक्षेप करता आनी मोसाक मोसू करून गेलवका म्हूण म्हणलेलें एक तत्व कृष्णान उपदेश करूं अस तशी तागेल करीन तसल पुरे कार्य करयसिता कळ्ळें म्हळ्यार युद्ध म्हणलेलें कार्य करयसिता तशी जेवो आतां द्रौपदी कसं न्ही
सुरवेक पराक्रमाक खंयचे क्रोध मूल म्हणून सांगता आणि तेजस्सू म्हणलेले पर्यायाचे एक ताका कोपाक तेजस म्हणून आम्ही सांगले म्हणजे रे युधिष्ठिरो तेजस म्हणलेले ते क्रोधाक तेजस म्हणलेले अर्थ म्हणून द्रौपदी सांगता पळय ते ओपन तो सांगता ना ना यस्तु क्रोधम समुत्पन्नम प्रजया प्रतिभादते तेजस्विनम तम विद्वांसो मन्यन्ते तत्वदर्शिनः कोपेतना पूर्वापर विवेचना कर्नाशी नियंत्रण करतलो कळव्या तक्का विद्वांस तेजस्वी म्हणताची क्रोधूची सैसूचे आत्मशक्तीक तेजस्वी म्हणचे कळव्या तशच्यावनु जितक्रोधाक तेजस्वी म्हणचे म्हणता म्हळ्यारी द्रौपदीन सांगच्यास नव्हे क्रोध आणि तेजस म्हळ्यारी पर्याय शब्द म्हणून नाही जितक्रोध कोण असतो तोची तेजस्वी म्हणून घेता म्हणून युधिष्ठिर वाद करता आणि म्हणता कोपिष्ट जन अयोग्यालांतो अयोग्य जलेल जनाल विषयांत पराक्रम दाखोवच्या वत्ताची तेद नाश जाताची कळवे जला रे तेजस्वी जन कसं करताची जितक्रोध जलेल जन त्यांनी राखून बसताची सम येवच्याक राखून बैसून मागीर त्यांनी तांगेल पराक्रम दाखवून गेलवून घेताची म्हणून म्हणता तशें रजोगुण प्रधान जावन आशिल कोप ताका कोणें तेजस म्हणाची म्हणून युधिष्ठिरो द्रौपदीला प्रतिपादन करता मागीर लास्टा कडेर म्हणटा द्रौपदी कसं सांगला रे वापस ताका गडसून सांगता आसतना तुका कुपेक आशिल्लें तूं क्षमा गुण म्हणून बैसून अशें परी केल्लें म्हणटाना कडेर म्हणटाना तो सांगता पळय प्रत्येक विशयाक विधीची कारण म्हणून म्हणटा तो कळ्ळें आतां तुगेल दृश्टीन तूं दुर्योधनो क्षमागुण नातिलो बैबे क्षमागुण नातिल्यान आडळीत करून नज क्षमागुण येसो का क्रोध येसो का म्हणटा आतां युधिष्ठिर मेगेलांतू क्रोध ना क्षमागुण चड जाल्ले म्हणटा दुर्योधनालांतू क्षमागुण ना नवे क्रोधूत नव्हता गेलां तशें रे तवय आडळीत कोरच्या अनर्ह नवे जाल्यार आजी दुर्योधनो आमगेली भूंय आळसिता तशीची क्षमागुण प्रधान जावन आशिल्लो आम राय जेवच्या अर्ह जावन आसल्या रे भूंय कळवून घेतल्या वैबे कारण कसं हाका विधीत नवे तशें सनातन जावन तेदन दुखून फुड दुखून आशिल्ले क्षमा आनी दयागुण हांव सोडून दिना इत्याक म्हळ्यार आमगेले स्वभाव आमगेलो असो का भरलेलो कसं चडून जाल्यार ताका कारण विधीची म्हूण सांगता जाल्यार ही द्रौपदी ओपून घेना हास्य करतकी ती तुगेल धर्मच पळय या पलायन माद म्हणटा तुगेल्या अन्नान तुगेल्या आज्यान क्षत्रिय धर्मूची पालन केलेलं नवे तूं त्या क्षत्रिय धर्मा विरुद्ध जावन क्षमा 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 म्हणून विंगड वाट्टे चमकाला मू तुका तुगेल बुद्धीक मोह हाडला त्या देवान बैबे तशी ती परिहास्य करता ते तू विधी म्हणट पळय त्या विधीक एक ओड नमस्कार गेलो म्हूण म्हणटा आनी तू धर्मू विधी म्हूण सांगून नमगून तुका इतले दुःख पळय युधिष्ठिरा म्हूण सांगून हास्य करता ती कळवा तेदना सांगता ती कर्माभिश्चिंतितो लोको गत्यां पृथक विदः तस्मात् कर्माणि नित्यानि लोभोन मोक्षम इयासती म्हळ्यार पळय तूं म्हणली न धर्मू विधी सकडी बाई कोण प्रति एकल्यान तागेलच्या आंगांनी वायट कर्माक अनुसार जावनूची सुख दुःख सकड मेळची ताका जाल्यार विधी न करची पुराय म्हणल्यार तूं कर्तव्य कर्मा नाशी निष्क्रिय जावन बसल्या बरी जाल्ला न्हू आतां विधीन करचें तुगेल कर्तव्य कर्म खंयचेले युद्ध करता आशिल्लें तें सोडून क्षमा दया म्हूण सांगून तें एक नांव घाल्ली तुवें लेबलच्या बैले हांव क्षमा गुणाच्यो दया गुणाच्यो ते आसूं कारायाक म्हूण एक तुगेले निडला एक तूं लेबलच्या बोन विधी वैरी विश्वास दवरून देवान लिखिले जेवचें म्हूण सांगून तुका कसं अन्याय केले तुगेल बायले कसं अन्याय केले हाका तूं प्रतिभटन केल्ले क्षत्रियाल धर्म न्ही मे प्रतिभटन करचो कोप येवच्यो युद्धा वचो हें पुरे कर कसले करनाशी शांती म्हणून सैसून घेत न्हू तूं सैसून घेतली न्हू तूं ताजे निमती आजी पुरे आमी मनवास आसचे म्हूण सांगता आनी धर्मो रक्षती रक्षित म्हणून सांगता पळय ह्या पुरे पटयेची म्हूण म्हणटा ती कळव्या कडे रे त्या वेळार सांगता ती मागीर इतल्याक राबयना युधिष्ठिराले विपरीत बुद्धीनाची द्यूत खेळू पळल न्हू तूं निजावन
केदनाय धर्म मिकून वचनात सर्व सद्गुण तुगेलांत असं तू एक धर्मावतारी म्हणले क्या धर्माक विरुद्ध जेवण आशिल्लें द्युत खेळू कोण वापरलेलो तूच न्हय तसल्या रे तुगेल मना दौर्बल्य कितें तू तू हें द्युत खेळूक पगडी खेळू वापरलेलो तुगेल मनाचे दौर्बल्य की विधीन तुका खेळ म्हण प्रचोदन दिलेलें तें सांग म्हूण म्हणटा उरलय ना कळ्ळें न्हू तर राबता तो मागीर म्हणटा ती कळ्ळें मनुष्य पळय दैवाचे अधीनाची म्हणून नमगल्यार सत्पुरुष धर्मात्मा कश्ट अनुभविसूचे दुरात्मान सुखार सुचे हे पुरे पळयल्यार सत्पुरुशांक केन्नाय देवान कश्ट दिवचे नज न्हय जाल्यार देव कश्ट दिता म्हूण जाल्यार तो विधी कसलो तो देव कसलो म्हूण दिसता म्हाका म्हूण इत्याक म्हूण म्हळ्यार तितली दुश्ट स्त्रियांकय अपमान करचो आतां ताई दुर्योधन ताका सकल ऐश्वर्य मेळ्ळें वय बे धर्मात्म युधिश्टिरू तागेलें ऐश्वर्य नाश जाल्लें तशी तरी आतां देवान हें पळय करचें म्हूण जाल्यार देव कर्म पापकर्म करता म्हूण आमी नमगोवपा जाता न्हय म्हूण म्हणटा पक्का न्ही परमात्मा प्रेरक म्हळ्यार परमात्मा आमी तशी लेखोवपा जाता जाल्यार आमकां कशें लागता म्हळ्यार मनशाल सुख दुख्खाक तांगेले बलची आनी दुर्बलते कारण जाता म्हूण कडेन ती नास्तीकशी जाल्ली पळय नास्तीकशी जाल्ली न्हय युधिश्टिराक खूब पेनी कडेन तो सांगता खंय म्हाका तूं देवू ना म्हणलेलो विशय उरलेलो जाल्यार म्हाका खूब येना द्रौपदी असल कसलें एक उतर आयल्यार मात्र तत्वबोध म्हणटात न्हय वादे वादे जायते तत्वबोध म्हूण सांगून हे अशी न्ही तशी न्ही त्या न्ही हें न्ही म्हणून वाद करून कडेर म्हणटा परमात्माला विशय कळ्ळो म्हूण म्हणटा पळय तशी तुगेले उतर तर्कबद्ध जावन दिसता पळय तूं करेक्ट उलयला म्हूण दिसता पळय जाल्यार तें तूं नास्तीक जाल्या वरी जालें न्हय तूं देवाक निंद करूनच धर्मा विशीं संशय पावचे नज हें पळय सम न्ही म्हूण म्हणटा कळ्ळें खंयचीय धर्माचरण करतना आतां तुगेल रितीर द्रौपदी रितीर कसो जाल्ले धर्मराय सांगता पळय चांग कामाक चांग फल मेळका वायट कामाक वायट फल मेळका म्हूण म्हणल्यार फल मेळका म्हूण तूं कर्म केल्या बरें जालें न्हय जाल्यार केन्नाय देव आमकां कर्म करायची कर्तव्य कर्म करायचे म्हूण सांगता शिवाय कर्माचे फलाचे वैरी अपेक्षा करूनच म्हणून सांगता न्हय तशें जावन फलापेक्षेन कोण धर्माचरण करता पळय धर्माचरण करता धर्म वाणिज्यको हिनो जगन्यो धर्मवादी ना म्हूण म्हणटाची फलापेक्षेन धर्माचरण करतलो तो एक नमुने वाणिज्यको व्यापार जाता इत्याक म्हळ्यार म्हाका हें केल्यार अशी फल मेळका म्हूण तो लेखता न्हय फलापेक्षेन धर्माचरण केल्लें म्हूण जाल्यार तुका बद फल मेळना जाल्यार देवाला वयर संपूर्ण विश्वास संपूर्ण ನಂಬಿಕೆ कोरून करचे कर्म धर्मिष्ठ जावका फलापेक्षे करूनच तशें कर्मफल खंडित मेळटा कळ्ळें कसले संशय असून धर्म कर्म केल्यार तेवय व्यर्थ जाता कळ्ळें तशी दुर्योधनाक ऐश्वर्य प्राप्ती म्हाका वनवास प्राप्ती जाल्ले धर्माचे फल म्हूण लेखूनक तूं ते मेगेल म्हणटा ते विधी खेळूची म्हूण म्हणटा रस्तो ह्या पुरय धर्मरायो सांगता न्हय तेदना आनीक सांगता खंय कसो म्हूण म्हळ्यार पळय देवाक आश्रय घे धर्मूची प्रधान म्हणल्याक कोणाले वैरी कोप नुका क्षमा गुण स्विकार करी तेन्ना सगळे जगत्य छंदाय रस्ता म्हणून सांगता तेदना द्रौपदी वापास वाद करता कसले म्हूण म्हळ्यार पुरुश प्रयत्न ना नशी दैव बल जावका म्हूण म्हळ्यार कशी पुरुश प्रयत्न करूं का न्हय आमकां देवान पुरय सूख दिवका आमगेलें राज्य आमकां दिवका म्हण जाल्यार आमी प्रयत्न करनाशी न्हू तर बसल्यार देव जाल्यार कसल्याक दिता म्हूण सांगून द्रौपदी सांगता द्रौपदी धर्मराय कसं सांगता गोसोय तुगे लेखलेला आत्मोद्धारा दृश्टीन पळो नका कळ्ळें देवाल निमती जेवचे विधील निमती जेवचे आमगेल विधी बरो हश आस तुगेल एक आत्मोद्धारा दृश्टी पळो नका तूं पुराय सैसून घेता कसल्याक जाल्यार तुगेल वटू तुका आश्रय घेवन तुगेलो आश्रय नमगून हांव आस तुगेले बरलेले चार भावंड आसाची सर्व जनांकय खंयचे चांग म्हूण आलोचना करका न्हय पुराय जना बरी जावका जाल्यार वापस आमी आमगेले कळून घेतिल्लें संपत राज्य पुरे घेवन आमगेले इतले आमी सुका ना नातल्यार अशी पळय रान्नांत भोंवका जाता
तूं कशी कश्ट भोगता धर्म 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 म्हण आमी तशी कश्ट भोगता गेल न्हय तुका नमगून येईल म्हाका तुगेले बावंडा पळय कश्ट गेल न्हय तशी सुरवेक पळय एक वासरा समीत गोत असता जन्म आयले कुडले ताजी स्वभावजन्य एक विषय तो वय जन्मा येतनाची आवसूल दूध पिवका म्हणलेले एक विषय ताजे खातीर ते वासरू धांवन वचून आवसूल वंटी सोदिता आनी दूध पिता जाल्यार आमी आमगेले स्वभावजन्य कर्म करताच वय जाल्यार पुरुष प्रयत्न म्हणलेले जावका न्हय मेगेल खातीर म्हाका नमून येईल जना खातीर नाका सगळे लोक बर जेवचे खातीर कर्म कोरका म्हूण आसतना पुराय जन करतर आसतना पुराय जन तशी आसाची तूं एकलो मात्र धर्म धर्म म्हूण सांगून लोका नितीक विरुद्ध जावन चमकतशी म्हाका दिसता पळय तुगेल निमती मस्त चुकी जाला दुर्योधन दुष्ट म्हणून गोतसून ताका दंडन करना तिले तुगेली एक कर्तव्य चुकी बाय एक चुकी ती आनी एक चुकी कसा म्हळ्यार कौरवान म्हाका आव्हान दिला आतां हो चुका जाता म्हूण दिवता आयलो ती दोनी चुकी दिवत खेळलेले अनेक चुकी तुगेल हें पुरी चुकी निमती न्हय ही स्थिती आमकां आयला आतां तुगेल पुरुश प्रयत्न आश्रय घेवन तुगेल पुरुश प्रयत्नान कळून घेतील राज्य पुरे वापस पावच्याक प्रयत्न करी म्हणून सांगून द्रौपदी युधिष्ठिरा सांगता कळवे आनी म्हणटकी राना प्रवेश केलेलो सुरवे दिसूची तूं व्हड ग्रहस्थांगेल धर्मा उपदेश दिलेलो न्हय आमी धर्म पालन करता जाल्यार दुड्डू जावका ईश्वरी नानतले कांय करूं जायना अशी तशी म्हणून मागीर दौम्याले सलहे वैरी सूर्याराधन करून अक्षय पात्र पाविलीत न्हू आमी तेदना आत्वीत तुका धन संपादन अपास आमी कळून घेतील पुरे पावका म्हूण तें तुका आतां दिसना म्हूण म्हणटर आस यश्च दिष्टपरो लोके यश्चापि हटवादिकः उभावपि शटावेतो कर्मबुद्धी प्रशस्यते दैव नमगल म्हणले क्या दैवाक नमगुन कसकी एक श्रेष्ठ जावन आशिल्लो सातसूच्या चमकलो केवल अदृष्ट नमगुन नुत बशिलो दोग जनी पुरुषाधम वय न्हय सदा पुरुष प्रयत्नांतो तांणी पुरुष प्रयत्न तांणी करतर आसता कोण देव देव म्हणून आनी आमगेलो दृश्ट आशिल्लो तशी जत म्हूण नमगलो पुरुषाधम म्हणून मेगेल दृश्टीन तूं कोण तागेल कर्तव्य पुरुष प्रयत्नान करतकी तो श्रेष्ठ म्हणून म्हाका दिसता म्हूण म्हणटर आस द्रौपदी आनी सांगता काही कळवे पुरुष प्रयत्न नातील मनीस एक हरवी बुडकुळशी सिजयनातील बुडकुळ उदका घाल्ली कुडले करगून पळय तशी म्हणटा मनुष्य एकलो कर्म करनी तागेले पुरुष प्रयत्न करनी म्हण जाल्यार देवान ताका फल दिवचे जाल्यार खंय दुखून म्हूण म्हणटर आसा तशें खंयचे एक कार्य सिद्धी जावका म्हण जाल्यार 3 कारण आसा एक दैव एक तूं सांगला बरें एक देव एक अदृष्ट विधी म्हणटा पळय आनी एक पौरुष हांगा पौरुष ना देव आनी अदृष्ट आस म्हण जाल्यार पौरुष ना पुरुष प्रयत्न ना देवान जाल्यार ओलवच कशी अदृश्टान जाल्यार ओलवच कशी तेच्या हांव सुरवेक आमगेल कर्तव्य आमी कोरका मागीर देवान आनी अदृश्टान आमकां फल दिवचें म्हूण सांगतर आस एकच वेळे तूं फल प्रयत्न केले फल मेळ्ळी तसल्यार ते देवाल निमती मेळ्ळी म्हूण लेखचें न्ही तुगेले प्रयत्नांत कसलकी लोपदोश आस दिसता म्हूण लेखून ते सम करून वापस काम करूं प्रयत्न करका तेन्नाय फल मेळ्ळी आसो कांय दोश ना कळ्ळें कर्तव्य केल्ले फल मेळ्ळी म्हूण जाल्यार कर्तव्य करनी म्हळें एक ऋण वय कर्तव्य करनी म्हळें एक चुकी म्हणटन कर्तव्य केला फल मेळ्ळी म्हूण जाल्यार कर्तव्याचे ऋणा दुखून मुक्त जालो कळ्ळें आतां रयत एकलो गद्दू कोसीतलो तो कश्टावर गद्दू कोसीता बितविता एकक पंत कशकी अतिवृश्टी अनावृश्टी जावन बेळे येना तेदन जाल्यार देवाले अदृश्टा निमती म्हूण येता इतेक म्हळ्यार हाणें हागेल काम पुरें केलां फल मेळ्ळी तेची ह्या पंत अतिवृश्टी आसा म्हणून आ पंचांगार ऐकला उतून बितून कशें केल्यार व्यर्थ म्हूण सांगून हाणें गद्दू कोसिनी उतविनी बितविनी जाल्ली म्हूण जाल्यार ताका कशी फल मेळचें न्हय करचें कर्म करनी फकत हाणें बिनी कर्म केलें जाल्यार ग्राचार पावसूय न्ही त्या वर्स जाय आशिल्लो तितलो हदू पावस येयलो लायक बेळ काडयत आशिल्लो न्हय तशी ती सांगता सुरवे प्रयत्न करी मागीर प्रयत्ना ताका फल मेळच्याक
देव अदृष्ट म्हण सकड म्हण तो प्रयत्न करना नशी द्याबाలని अदृष्टा वैरी नमगून बैसल्या कशी जाता कितली सकड सांगतो गोस्वी ती कडे येर म्हणताना ती युधिष्ठिरा प्रार्थना करत की हे युधिष्ठिरा पळ्या आमका मस्त कष्ट इला या कष्ट निवारणे खातीर आम्ही पुरुष प्रयत्न करू का इतली सांग तरी तू गेले देवू देवू विधी म्हूण म्हणलेले सोणी म्हूण जलरी भीमू अर्जुनू नकलू सहदेवू हांक पुणी प्रयत्न कर तू नका तू बैस हांव कसले करना दाबाले आनी विधिले निमती जल्लेल म्हणले को नुता बसता जायत तू नुता बैस जलरी तुगेली या भावंड अण्णान ओपीक दिला मात्र युद्ध करचे म्हणता पळय तर तांक ओपीक दी तांनी पुणी युद्ध करोची म्हणून ती सांगता पळय कळवे निचावनो पळय आम्ही महाभारत ये विस्तार जाऊन करताना धर्मरायाला आणि द्रौपदीला मस्त एक विचार आम्ही पळिला हांग थोडे विषय हांव सांगता त्यामुळे एक पंत जल्लेले विषय यो पुराय तश कडे भीमो द्रौपदीन सांगिले सम्म म्हणून तिक समर्थन करता तो महाबुद्धंतु तो प्राज्ञो वायुदेवाला अंशुनुवे तो एक ओड उपन्यास करत काही कोपेत काही तक्का बामणाल बाईलेल तर काही कथना सीधा बत्त काही भावाला मालकड भावाला सांगत काही मई धर्मराया तू सांगिले सम्म म्हण जाल्यार येद्दोळते तू गेल्या पशी पुढे कितले की राजर्ष राय पुरे जावन गेले नवे त्यांनी प्रजावर्गाचे हित खंचे म्हण म्हणलेले पळिना नशी आडळीत केलेले त्यांनी की तुगेल्या वरी राजधर्मो क्षत्रिय धर्मो पुराय त्याग करून संन्यासीशी ब्राह्मणशी पुरे वेश घालनो रानायन जीवन केलावे आम्ही तांगेल्या बरी जीवन कोरका आमगेल्या पशी पुढे कितली की राय जावन गेल्यांची तांगेल्या बरी जीवन कोरका शिवे तुगेल पुरे ओपन घेऊन अशी प्रेमी रान्ना येवन रापची नाही नवे म्हणतरस आणि तो सांगता दुर्योधन काही बलिष्ठ नाही तो अत्यंत दुर्बल तश्चावनो तागेल अभ्यास कसं म्हण म्हळ्यारी सिंहान बेटी करून घाललेलं आहे सिंहान खाऊन गेल्यानंतर कोल्ल्याने येऊन निपून वरून खाऊची काही कळबे सिंहू एक पंत खाल्ली नंतर कसले आपणा तशी कुयुक्ती कोल्ल्या चढ विंगड कंचे प्राणी काही ते मिळून तशी कोल्लो वरनो मोसान वर्त काही कोणा काही दिना काही मोस करत काही खत काही कोल्ल्याक कुयुक्तीचे म्हणता पळय तशी हाणे व कोल्लुसी आम्ही सिंहूसी आमका मोस केला पगडे खेळची म्हणून सांगून आणि सकल ऐश्वर्य आमगेला अपहरण केला तश्चावनो पळय प्रतिज्ञ केला 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करतो म्हणून प्रतिज्ञ केला त्यांचे मेगेल मुख्य धर्म म्हणून हे तुगेल भ्रांती कळवे निचावनो तुगेले राज्य संपत्ती त्याग करून या कष्टाक पडला तू मात्र नाही आमकाय पुराय जनाक कष्टा घालता त्याला हाजी निमती दुर्योधनान केलेल्या मोसूची सम म्हण तू प्रतिपादन केल्यावरी जल नव्हे वापरल्यावरी जल नव्हे तो अधर्म करना ताणे धर्मारी केलेले तोची धर्मिष्ठ म्हणून जगत्या सांगल्यावरी जल नव्हतो सम्य या करचे म्हणून प्रश्न करत काही तो कळवे निचावनो आम्ही पराक्रमीची जलरे आम्ही धर्माचे अधीन जलल दिकून दुर्बल जल्ल्याची म्हणतरस कळवे तद आणि सांगता स्वतः तुक्का आणि तुक नमगून येयल्यांक पुरे दुःख जत म्हण जाल्यार तू पालन करची धर्माक धर्म म्हणटावे ना नव्हे ಕೆಲವು ಜನ ಕಸಕ್ಕೆ ಸಕಡೆ दुर्व्यसनच पळय तशी तुवय दुर्व्यसन दाखय तुगेला ये एक दुर्व्यसनाची म्हणून आम्ही म्हण येत ना म्हण सांगून भावाक सांगतो धर्मो म्हण सांगून तुगेल भावांक तुगेले बायलेक तुगेल आवसूक पुरे तू कष्टा घालता म्हणजे आजी पळय आम्ही पुरे कष्टा रसाची कसं नाही म्हळ्यार चरडूंक खंय की सकड होड जाता रसाची आमगेला आमक नमगून ती विदुराती राबल्या अंग पाप आमगेले पंच पांडवांक गेल द्रौपदी आमगेल बायल ती रान्ना येवन आमगेल ओट कष्ट बघता बरलेल आमगेल बायल पुरे तांगेल अन्ना ती हांगा थंय म्हूण सकडे आश्रय घेवन राबल्यांच मू आज कोण सुखारस तू धर्मपालन म्हणून सर्वजना दुःखार घालता म्हण जाल्यार हे धर्मपालन एक दुर्व्यसन आशिल जना पळय ते चट सोण वचना तशी हे तुका चट कळ्या धर्मपालन म्हणलेली एक चट म्हण लेखू येतं तुगेले व्यसनाची म्हण आमी लेखू येतं म्हणटा आणि केलो पंता सगळो दिसू धर्म म्हणून धर्मिष्ठ म्हणून बैसला रे हांव धर्मिष्ठ धर्मारी चलता म्हणून बैसला रे असल संदिग्ध परिस्थिती पळय आमकां येयली असल
परिस्थिती वळारी तू धर्म पालन करची नाही, तू दुर्बल म्हूण आमी लेखल्यावर आतां द्रौपदीन म्हणलं नवे, तू दुर्बल जालो, तू बलिश्ट म्हण तुका विसरले म्हण तिने कितले विषय सांगले तुका, तू दुर्बल दाखयत रस म्हणून तरी तू धर्म अस्सल वेळाके धर्म म्हूण बसला रे, तुका पौरुषहीन म्हूण नवे म्हूण का जत्ता, तुगेले त्या धर्मा निमती कसं पुरुषार्थ साधन केल्यावर जल्ली तुवे म्हूण म्हणतरस. तेश्चावन पळय धर्म आणि अर्थ कळवे दोन्ही काही एका एक संबंध आस. आजी आमकां आमगेल संपत्त पुरय आम्ही कळून घेतला, तो निजावन धर्मामूल जावन आशिल्ली संपत्त आम्मीची धर्मार संपादन केल्लो कळवे. तशीच आता धर्म करता नाही ते अर्थमूल जावन आसूं का, अर्थाक संबंध पावन आज आमकां धर्माचरण करचें आमगेले कसले ना निर्गतीक जाल्ल्यांचे आमी वैबे समुद्राक मोड आश्रयके, मोडाक समुद्र आश्रयके, तशी एकाळ मोड आणि समुद्र एकल्या एकल्या अवलंबिसून आसता पळय, तशी धर्म अर्थ परस्पर अवलंबनेन तू असता. तशी शास्त्र प्रकार आणि धर्म आणि अर्थ आणि काम त्या पालन करच्या काही कंचे वेळा पालन करका म्हणून शास्त्र असं तुका गोतनामे. धर्मम पूर्वे धनम मध्ये जगन्य काम आचरेत म्हणस दिनाचे दिसाचे सकाळची वेळा धर्मकार्य, दनपारा वेळारी धनार्जना, संजे नंतर काम म्हळ्यार तांगेले आशी पुरैसून करून घेवेत म्हणस कळवे. तशी अन्यक कसं म्हूण म्हळ्यार पूर्व वयस्सु पूर्वे म्हणस कामम पूर्व वयस्सु म्हूण म्हळ्यार सनपणे रे तांगेल कसले सकडे आश असल्यार परिपूर्ण करून घेवका. मध्ये प्रयंतो न्याय जावन सुचरितीर धन संपादन कोरका, वृद्धाप्यांतो धर्म कोरका म्हूण सांगून आस. जेवो खंयीन जाल्यार शिकाण घेतलं रे ते शिकाण घेतलं रे कळवे. धर्मूची अर्थ कामाक मूल म्हूण म्हळेले विसोरच्या नज्ज म्हूण सांगून भीमू सांगता नमे. आत सांगता धन संपादन ना म्हणटाना तुका धर्म पालन करूं जातवे. पळय दुड्ड ना आमगे लागी, दुड्ड नाना तिल्दिकोन एद्दोळ आमी कशी शिले ऐहिका मुष्मिक फल दिवचे तसले श्रेष्ठ यज्ञ दान सत्पुरुषांक सन्मानो वेदाध्ययनो अतिथी सत्कार पुरे कोरून शिलीत न्हू आमी. आज आमकां ते पुरे करूं जातवे. इतक आमगेले दुड्ड ना कळवे. तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार धर्म म्हळ्यार तूं ब्राह्मण धर्माक मस्त इम्पॉर्टन्स दिवन सांगतना निजावन आमी क्षत्रिय आंगेल धर्म ब्राह्मण आंगेल धर्माक विंगड जावन आस विरुद्ध म्हणून सांगचे न्ही, प्रत्येक जावन आस. क्षत्रियाल मुख्य धर्म कसं म्हळ्यार देशाक हित जावचे तसे चलचे, दुष्टांक शिक्षा दिवचे, शिष्टांक रक्षण करचे, यांची क्षत्रियांगले तीन श्रेष्ठ धर्म. आता तुगेल धर्म आचरणेक दुष्ट कोण दुर्योधन ताका दंडन दिवका वय नवे, तू आता तसले धर्म विस्मृती जाल्ला वय न्हू तुका म्हणून म्हणटा. तुगेल स्वधर्म कसो न्हू ते स्वधर्म कसलो, तुगेलो क्षत्रिय धर्म परधर्म खंयचो ब्राह्मणांगेल धर्म. आता आमी कोणाल रिती रसाची ब्राह्मणां बरी आसत नवे, तेच्या ते समनी आमगेल स्वधर्मूची आमी पालन कोरका कळवे. स्वधर्म आमगेल राज्यधर्मूची स्वधर्म जावन आस. तशें न्हू पळय स्वधर्म आचरणे कोरका म्हूण सांगून शास्त्र सांगता. स्वधर्म सोण परधर्म स्वीकार केल्ले रे ते समनी आनी लोकांत आमी निंदनेन तुवें पडताची कळवे. तशें न्हू तूं आतां कसो कोरका म्हूण म्हळ्यार तुगेल देश रक्षणेक तुगेल देशाचे प्रजेंक पालन करचे खातीर तांणी मोसान आमगेल राज्य तांडून घेतिले. तशें आमी वापस ते मोसाक तक उत्तर दिवका म्हूण जाल्यार वनमासो म्हणून ब्राह्मणांगेल वऱ्याचे सोणू ते सोणू कौरवांगेल वैर आमी युद्धा येताचे म्हणून सांगता. एकच वेळे तूं प्रतिज्ञ केल्ले ते हांव प्रतिज्ञ म्हणले म्हाका पाप येता अधर्म जाता म्हूण सांगून लेखले रे तुवें एक पंत आमी युद्ध करुया, आमगेल राज्य पावया आमी, आमगेले बॉक्कस म्हळ्यार कोशागार आमकां मेळटा. ते दंजा जल यज्ञ याग दान धर्म करून आमगेल पाप नाश करून घेवन वापस धर्म संग्रह करुया जैनामे म्हूण म्हणटा. कडेरी युधिष्ठिरू वपता कसले वय हांव द्यूत केलेले मिगेल अपराधूची ताजे निमतीची आमकां ही दुर्गत येयला खंडीत म्हूण वपता जाल्यार हांव केल्लेली प्रतिज्ञा सोण हांव युद्धा वचाक तो वपना कळवे. आनी कसं म्हूण म्हणटा म्हूण म्हळ्यार तूं एक करीत आशिल्लो न्हू भिमा, तूं मिगेल हात लासिता म्हळें पळय तूं लासून सोडीत आशिल्लो न्हय. जेवा वापस हांव पगडी खेळूक आव्हानीत जावन बाई सरतना
म्हाका बिश्टान राबो येतशील नवे जेव्हा तेदनाच युद्ध कोरया अण्णा म्हूण येतशील नवे तेदना ते आत्त केलेली प्रतिज्ञा कोरका म्हूण नाशिल नवे आत्त केलेली प्रतिज्ञा हाम मोणू प्रतिज्ञा मोणू युद्धा चमकले चड पाप जाता तेदना तुम्ही म्हाका तेदना युद्धा उस्कारा येईल जाल्यार तेदना आमगेली ती उणी पाप जाता आशिल्ली तेन्ना तूं अण्णान सांगी तशी आमी कताची म्हणून तूं थंय बशील न्हू मॅ आजी अण्णाक तुगेली प्रतिज्ञा सोडी म्हळ्यार हांव वपना म्हणटरस आनी म्हणटकी पळय एक बी एक माती घाल न्हू सोडली कुडले झाड जायना ताका ते वपास बी पक्व जावत या मेराक नुकवे तशीची मुखार सुनू चंग चंग दीस येवका जाल्यार कालप्रतीक्षा आमी करूं का म्हूण सांगून भिमाक समाधान करता जाल्यार भीम सांगता पळय अण्णा कालप्रतीक्षा कोरका म्हळ्यार विशीं हांव वपना कित्याक म्हळ्यार मनुश्यांक पुरे अल्पायुश्य म्हणस म्हणटना एक क्षणय आमकां अमूल्य जावन खंयची क्षणां कोण मरता म्हणून सांगू जत्वे 13 वर्ष म्हळ्यार सान वेळ न्हय तो दीर्घ काल यो व्यर्थ आयुश्य क्षीण करल्या बरें जालें मागीर युद्ध करचें म्हूण कालनिरीक्षण केल्यार कळ्ळें आमी भुंयक भार जाल्ली न्हय सौम्य आमी करचें आमी दुर्बलत आशिल्ले जन हेडी जन आमी म्हूण जाता आनी आमी अधैर्य आशिल्ले जन म्हूण आतां तुले पुरो धर्मराय धर्मिश्टू 5 जन भावांकय सांगील उत्तरा खातीर मान्य दिवन प्रतिज्ञा केलेल्याक मान्य दिवन रान्ना चमकल पळयाक सचांग म्हूण मोगळ सीता म्हण लेखून का कितले की जन राय क्षत्रिय धर्म गोत आशिल्ले जन धर्म रायो हेडी नापुंसकू दुर्बलत आसता तशें जावन तो रान्ना चमकलो चुकोवन घेतले पलायना वाद नानतले रे आपणाल बायले अपमान केल्ले रे एक राय जालो कशी सोडता म्हणून उलयतले जनसाचे उडगास असो इता तशें जावन तूं कसल कोरका म्हूण म्हणल्यार पळय अनेक रीती कोरयत अनेक रीती तो सांगता धर्मशास्त्रान तो सांगिल कसं न्ही म्हूण म्हणल्यार याग करतना सोमयागा वेळार सोमलत मेळ्ळी नातले रे पुतिका म्हळेल एक लता ती उपयोग करून याग करीत म्हूण सांगूनच पळय तशीची अस्ति मासः प्रतिनिधी यो मासः स संवत्सरः म्हूण आपद्धर्म सांगतात न्हय आमी आत्ता 13 म्हयनो कळ्ळें 13 म्हयनो वनवास करुया 13 वर्षाक सम म्हूण लेखुया आनी शत्रू नाश करुया म्हूण सांगून तो म्हणटा युधिष्ठीर तेदन सांगता ना कळ्ळें तूं सांगील पुराय वय जाल्यार धर्माक च्यूत येवचें हांव धर्मा दुखून च्यूत जायना म्हूण म्हणटरस आनी म्हणटा सुरवेक आमी युद्ध कोरका जाल्यार ताका लायक उपाय सोदून काडका मागीर युद्ध करवचो का तेदन मात्र आमकां दैव सहाय आसता कार्य सिद्धी जाता म्हूण सांगतरस पळय आमगेलें कांय ना आमी हांगा येयलींची थंय 100 जन कौरव आसाची तांगेलो वट कर्णस द्रोणस भीष्मस कृपस तांगेल्या पर कितले लायक अस्त्र शस्त्र आसाची देवतेंकय पराजय करचे तसल दिव्यास्त्रस मात्र न्ही जन्मांतोची अभेद्य कवच कुंडल घेवन येईल महारथी कर्ण नामे ताका गेलवुच्या जात म्हूण लेखलावे पळय आतां आमी युद्धाक तत्काल चमकली म्हूण जाल्यार आमगेले एदुर पक्ष आशिल्ले अतिरथ महारथ तांकां चलसुच्याक जाय आशिल्ले कसले आमगे लागीं आसवे आमी समर्थवे म्हूण सांगून म्हणटा आनी तोवय सांगता आमी तपस करून देवतेंक पुरे वलसान घेवन तांगेले अनुग्रहान दिव्यास्त्र पावका मागीर पुरे देशांत म्हळ्यार सगळे भूमंडल आसूचे बलिश्ट रायांक पुरे तांगेले स्नेह घेवन तांगेले स्नेह करून घेवन तांकां संघटन करून व्हड सैन्य संघटन करून त्या वेळाक आमकां कालावकाश नाकवे आयच्या आजी आमी यो म्हणले कुडले पुराय राय धांवन येता की आयच्या आजी दिव्यास्त्र जाय म्हळ्यार देवती पुराय दिताची ताका पुरे काल जावका म्हणटा भिमाकाय वय म्हूण दिसलें की न्हू बसले कय तो कळ्ळें त्या वेळाक दिव्य दृश्टी म्हळ्यार व्यास म्हळ्यार देव न्हय तांकां पुरे कळटा न्हय तांगेले दिव्य दृश्टीन पांडवांक ಸ್ವಲ್ಪ आतंक जाला भीष्म द्रोण पुरे श्रेष्ठ म्हूण सांगून आतंक जाला म्हूण सांगून ते कळ्ळे व्यासांक सीदा पांडवाल्या रान्ना आयलीची आनी शत्रूंक नाश करच्याक तुमी समर्थ जावका म्हूण जाल्यार प्रतिस्मृती म्हळ्यार एक विद्या उपदेश करता ते तूं तुगेले भावंडाकय दी म्हूण सांगून युधिष्ठिराक प्रतिस्मृती विद्या उपदेश केले
ते विद्या मागीर अर्जुनान घेतले ते युधिष्ठिरा लागीं युधिष्ठिरान अर्जुना उपदेश केले मागीर व्यासान सांगले कसं म्हणल्यार तू युधिष्ठिराला हे विद्या घेऊन जाल्या नंतर इंद्र रुद्रादी देवते येयल्या वचून तांगेले आसूचे महास्त्र परे पावका म्हण सांगून व्यास चमकलीचे कडे रे युधिष्ठिरान वच्चे वेळार म्हणले त्यांनी आणि दबईतवे ना तुम्ही रब्बून वापस काम्य कवनांतू तई वापस तुम्ही सरस्वती न्हंयची तिरा काम्य कवना वच्चुका म्हण म्हणटा तशी हांगा अर्जुन कसं करता युधिष्ठिराक व्यासान दिलेली ती प्रतिस्मृती महाविद्या उपदेश घेता आणि इंद्राक वलसच कतीर तपस्ये करू वता अर्जुनान तपस्सा वतना द्रौपदीक ಸ್ವಲ್ಪ बेजार जाता जाल्यार तिका दुःख जाल्यार ती एक उडगास करतके अर्जुनू सम्म कौरवाल निमती म्हाका कितले अपमान जाला ते अपमानाचे तक उत्तर दिवच्याक अर्जुनू सम्म त्या सामर्थ्य पावका जाल्यार ताका दिव्यास्त्र पुरे जवुका वयवे तशें ताणें तपस्या वच्चे सम्म म्हूण सांगून तुका तुगेल कार्यांत वग्गी सिद्धी जावन तूं हांगा येवका म्हूण सांगून ती हारयसीत कय कळवे आनी म्हणटकय कळवे महास्त्र पुरे तूं घेवन यो खंयची बलिश्ट लेद्रा कय तुका युद्धारा बुजावका म्हूण सांगून सांगता ती मागीर आश्रमा भितर वता इतक तिक बारे दुःख जाता अर्जुना लेद्राक दोळे उद्दा घालून म्हण सीदा आश्रमा भितर वता म्हळ्यार तिका कळ्ळें आनी ताणें अर्जुनान एक नमने तपस्सू कोरका घोर तपस्सू कोरका इंद्रादी देवतींक वलसान घेवका जाल्यार म्हूण सांगून तिका मस्त बेजार जाता सुरवेका कश्टा रसाची कश्टा भितर कश्ट म्हणल्यार अधिक मासांत दुर्भिक्ष म्हणटा पळय तशी आतां कश्टा भितर कश्ट हेंचे कश्टा जीवन आजी पशी कठोर जीवन अर्जुनान कोरका ना म्हण लेखता बो चमकलो अर्जुनाक पुराय आयोजनान सेंड ऑफ केले बिलकोडूक केले सीदा उत्तर दिक्का प्रयाण करून हिमालय पर्वताचे कक पर्वता वयर वचून कडेर म्हणटा ताका इंद्रकील पर्वत मेळटा कळवे इंद्रकील पर्वता वचून थंय तपस्वी करता म्हणटना कडेर इंद्र ताका परीक्षा करूं येता तो एक तापस्वील रूप घेवन येता तपस्वील रूप ऋषी रूप घेवन येता आनी अर्जुनाले सांगता पळय तूं हे पळय सोडी तुका हांव ब्रह्म साक्षात्कार दिता मेगेल तपस्या प्रभावान म्हणटना ना आब ब्रह्म साक्षात्कार घेवन हांव हांगा राबलो तपस्वी जाल्लो म्हूण जाल्यार म्हाका नमून आशिल्लें मेगेल अण्णा मेगेल बायल मेगेल भावंडांक पळय कसं सांगचें मेगेल कर्तव्य जावका न्हय म्हूण सांगून हांव मेगेल कर्तव्य पुरैकी करता कर्तव्य पुर्ती करता म्हूण सांगून तो सांगता म्हाका महास्त्र पावका म्हूण हांव हांगा तपस्या आयला म्हूण कडे इंद्रा बारे संतोश की तपस्वीले रूप घेवन येईल न्हय इंद्रो तो बारी संतोष पोत की यो अर्जुन सामान्य न्ही कर्तव्यनिष्ठ तितलेंच ताका म्हूण जाल्यार वापसय ताका परीक्षा करचे खातीर पळय जायत तूं तपस्वी जायनातले नाका तुका दिव्यास्त्र जावका म्हणटना तेका चल्याक तुका उत्तम लोक प्राप्ती जाल्यार जालें न्हय म्हण तेदन ती तो सांगता ना म्हाका नमून आशिल्लें मेगेल भावंडांक मेगेल बायलेंक पळय सोण शत्रू नाश करून लोकहित करचें कार्य कर्तव्य कर्मस पळय ते क्षत्रियांक गेले ते सोडू स्वर्ग उत्तम लोक तांची चुकोवप भोग मेळका म्हण हांव स्वार्थी जातलो हांव येना कडेन म्हणटना तो सांगता इंद्र तूं शिवाक रुद्राक तपस्या करी तो तपस्वी जाल्ली रुद्राक वलसान घेतली म्हण जाल्यार न्ही तुका स्वर्गाक शरीर जावन येवचें जाता सकल दिव्यास्त्र तुका उपदेश करता म्हण सांगून तो अंतर्धान जाता कडेन रे अर्जुन व्हड तपस्या करता घोर तपस्यो कितले की काळ नंतर तागेल तपस्या मेचून रुद्र ताका परीक्षा करचे खातीर एक किरात रूप धारण करून कळवे त्या वेळा मुखासूर म्हळ्यार एक राक्षसू डुकरा रुपार आशिल्लो ताका मारल्या बरी जाल्ले हांगा येयल्या बरी जाल्ले म्हूण सांगून ताणें धांवडां घेवन येता तो कडेनच्यान अर्जुनूय बाण सोडता तांच्यान किरात म्हळ्यार रुद्रूय बाण सोडता ते मरतना सुरवे अर्जुन म्हणटा हांव मारलेलें म्हूण कडेरी तो सांगता ना हांव मारलेलें म्हूण कडे परस्पर तांगेल मध्येन तूं युद्ध जाता सर्व शस्त्रास्त्र समान जाता तांकां कोणेक गेलमनाचे कोणेय सलमनाचे कडेन मल्ल युद्ध जाता कडेर म्हणटना अर्जुनाक प्रज्ञ वता तो पडलो कडेरी रुद्राले एक करुणेन वापस ताका बोध येयलो पळयता येद्राक रुद्र राबला प्रसन्न जाल्लो म्हूण कळ्ळें ताका शिवाक स्तुती केले ताका संतोष जाल्लो कडेर शिवान ताका पाशुपतास्त्र दिल्लें मात्र न्ही ताका आलिंगन केली काय शिवान इतले काणे आमी आयचे दिसा पळयले आनी अर्जुन सशरीर जावन स्वर्गाक वता ते विशयी आमी पयचे दिसाक पळोवया
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.